मित्रांनो, ज्याप्रमाणे मागच्या एका क्लिपमध्ये एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण म्हणजे काय. मी थोडक्यात एक अधुरा व्हिडिओ मी टाकला होता आणि मी त्यात सांगितलं होतं की माझ्या मित्राची आणि माझी थोडी त्याबाबत वादविवाद झाला, त्याबद्दल चर्चा झाली अशी. तर उपवर्गीकरण अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करत असताना जातीतल्या जातीत आरक्षणाचा जो प्रकार यांनी समोर आणला आहे तो नेमका काय आहे, त्याचे फायदे, त्याचे तोटे काय आणि भविष्यात खूप मोठा असा काय प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि तो व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे. थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो. तर यात काही प्रश्न मी मित्रासोबत केले आणि त्यानं जे उत्तर दिले आणि त्या उत्तरावर मी त्याचं काही ते समाधानकारक त्याला मी उत्तरं दिले. त्यानंतर त्याला ते समजलं नेमकं उपवर्गीकरणाचा फायदा आणि तोटा काय आहे. तर मी मागच्या वेळेस सांगितलं की उपवर्गीकरणाचा जो काही मुद्दा आहे या समोरच्या लोकांनी ज्यांना हे उपवर्गीकरण करायचं आहे ते कोण आहेत, काय आहेत हे आपण समजू शकता. प्रत्येक वेळेस नाव घेण्याची आवश्यकता नाही. तर अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण म्हणजे 59 जातीमध्ये पुन्हा आरक्षणात आरक्षण देण्याचा जो कट यांनी रचला आहे. तर त्यात माझ्या मित्राचा प्रश्न असा होता की तुमचे लोक म्हणजे जे काही SCमध्ये अनुसूचित जातीमधून 59 जातीमधून जे काही जाती आहेत हे यांची खूप प्रगती झाली, आरक्षणामुळे यांची खूप प्रगती झाली, हे लोक पुढे गेले, IAS IPS बनले. तर मग बाकी इतर जातीचा तुम्ही विचार करत ना, तुम्ही आरक्षणाचा फायदा तुम्ही एक पर्टिक्युलर जात घेता, असा त्याचा मुद्दा होता. तर मी त्याला त्याच्यावर उत्तर असं दिलं की जे अनुसूचित जाती आहेत त्यात 59 जाती आहेत आणि 59 जातीचं आरक्षण हे सर्वच जातीसाठी होतं. मग त्यात ज्या लोकांना समोर जायचं होतं शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, ते त्या आरक्षणामधूनच गेले, स्वतःहून गेले. यांना कोणी अडवलं होतं? यांना कोणी अडवलं नाही किंवा त्यांना त्याची जाणीवही झाली नाही, ते मागे राहिले. मग ते मागे राहिले, याच्यात दोष इतर समाजाचा, इतर जातीचा नाही आहे. मग आता आरक्षणात परत आरक्षण लागू करून जे आधीच लोक समोर गेलेले आहेत, ॲक्च्युली डेटा असा आहे मित्रांनो की जे आपल्याला दिसतो, मी स्पष्टच बोलतो की अनुसूचित जातीमधून जे महार लोक आहेत, जे बुद्ध झाल्यानंतर बौद्धिस्ट धर्म स्वीकारला, नवबुद्ध म्हणतात त्यांना, तर हे महार जातीच्या लोकांनी जे प्रगती केलेली आहे असं दिसते. तर ॲक्च्युअल डेटा तो नाही आहे मित्रांनो. ॲक्च्युअल